वळूयात पुढच्या बातमीकडे। गोंदिया बल्लार शहा रेल्वे डबलिंगला मंजुरी देण्यात आली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे। 240 किलोमीटरच्या मार्गाला केंद्राकडून मंजुरी देण्यात आली आहे। गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला याचा मोठा फायदा होणार आहे। 240 किलोमीटरचा हा मार्ग असेल। 29 स्टेशन, 36 ब्रिज, 338 लहान ब्रिज असतील, तर 67 रेल्वे अंडर ब्रिजेस या ठिकाणी असणार आहेत। मराठवाडा, विदर्भ भागात आर्थिक विकास वेगाने होणार आहे। 62 कोटी किलोग्राम दरवर्षी कार्बन डायऑक्साईड वाचेल, जे 2.5 कोटी झाडे लावण्यासारखं असल्याचं देखील कळत आहे। गोंदिया बल्लार शहा रेल्वे डबलिंगला मंजुरी देण्यात आली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ही मंजुरी देण्यात आली आहे। 240 किलोमीटरच्या मार्गाला केंद्राकडून मंजुरी देण्यात आली आहे। तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या 4 जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे। 240 किलोमीटरचा हा मार्ग असेल। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्याला या संदर्भातली सगळी माहिती देत आहेत। रामराजे, या निर्णयाचा खरं तर या 4 जिल्ह्यांना मोठा फायदा होईल। गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर, नेमका कसा फायदा होणार आहे या संदर्भात माहिती द्या। बिलकुल, खरं तर डबलिंग करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं रेल्वेचे जे रूट्स आहेत तर त्याचं प्रमाण सुद्धा आता वाढवण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळं याचा फायदा होणार आहे 4ही जिल्ह्याला। आणि त्याचबरोबर ट्रान्सपोर्टच्या दृष्टीनं पण हे महत्वाचं असणार आहे। आणि या भागातील इकॉनॉमी जी आहे ती इकॉनॉमी आणखीन वेगात वाढण्यासाठी रेल्वे जी आहे ती महत्वपूर्ण असणार आहे। आणि म्हणून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही भागामध्ये या दोन्ही परिसराचा विकास या प्रोजेक्टमुळे होणार आहे। निश्चितच रामराजे, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।